नमस्कार. चर्याचर भाग 2. आनंद मार्गाचे संस्थापक आणि मार्गदर्शक श्री आनंदमूर्तीजी द पाथ ऑफ ब्लेस यांनी दिलेल्या सामाजिक वर्तणुकीशी संबंधित काय करावे आणि काय करू नये याविषयीचं मार्गदर्शन प्रदान करते. साधना. आनंद मार्गीयांचे कर्तव्य. 1. निराकार, अनादी, अनंत परब्रह्म हेच प्राणीमात्रांचे एकमेव आराध्य दैवत आहे. परब्रह्म जगद्गुरू आहे. आनंदमूर्तीच्या नामरूपाच्या माध्यमाने जगद्गुरूच आम्हा लोकांना ब्रह्मविद्या शिकवित आहे. त्यांचे महात्म्य सर्वांना समजावून दिले पाहिजे. तुमची प्रकृती उत्तम असो किंवा नसो, तुम्ही प्रवासात असला तरीही रोज 2 वेळा पूर्ण ईश्वर परिधान केलेच पाहिजे. बसून जमत नसल्यास झोपून केले तरी चालेल. पुढे अत्यंत जरुरी काम असो वा नसो, किंवा मन स्थिर असो वा नसो, सर्व साधकांनी प्रथम 80 वेळा मंत्र जप करावा आणि त्यानंतर न मोजता पद्धतशीरपणे इष्टेनुसार इष्टमंत्राचा जप करावा. सकाळ संध्याकाळ ईश्वर परिधान केल्याशिवाय जेवू नये. यमनियमांचे पालन कुठल्याही परिस्थितीत काटेकोरपणे केलेच पाहिजे. यम 5 प्रकारचे आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा. काया वाचा मनाने कुणालाही त्रास न देणे म्हणजे अहिंसा. सत्य. दुसऱ्याच्या कल्याणाच्या हेतूने आपल्या मनाचा व वाणीचा योग्य वापर करणे म्हणजे सत्य. अस्तेय. परवानगीशिवाय दुसऱ्यांच्या वस्तूचा वापर न करण्याच्या इच्छेलाच अस्तेय म्हणतात. अस्तेय म्हणजे अचौर्य, चोरी न करणे. ब्रह्मचर्य. मनात सदैव ब्रह्मभाव ठेवून कार्य करीत राहणे म्हणजे ब्रह्मचर्य. अपरिग्रह. अस्तित्व टिकवून ठेवण्यास आवश्यक अशा वस्तूपेक्षा अधिक वस्तूचा संचय न करणे म्हणजे अपरिग्रह. नियम 5 प्रकारचे आहेत: शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान. शौच. शौच 2 प्रकारचे: शारीरिक शुद्धी व मानसिक शुद्धी. सर्व प्राणीमात्राविषयी दयाळूपणा, दान धर्म, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटत राहणे व कर्तव्य दक्ष राहण्याने मानसिक पवित्रता लाभते. संतोष. सहजपणे न मागता जे मिळेल त्यात संतुष्ट राहणे, तसेच सदैव प्रसन्न चित्त राहणे म्हणजे संतोष होय. तप. ध्येय प्राप्तीसाठी शारीरिक कष्ट झेलणे याला तप म्हणतात. उपवास, गुरुसेवा, मातापित्यांची सेवा व 4 प्रकारचे यज्ञ: पितृयज्ञ, नृयज्ञ, भूतयज्ञ व अध्यात्मयज्ञ. हे तपाचे भाग आहे. विद्यार्थ्याकरिता अध्ययन हेच प्रमुख तप होय. स्वाध्याय. अर्थ समजून तत्वज्ञान व धर्मशास्त्रांचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. आनंद सूत्रम व सुभाषित संग्रह सर्व भाग हे आनंद मार्गाची तत्वज्ञान व धर्मशास्त्र विशद करणारे ग्रंथ होय. यांचे पठन स्वाध्यायात मोडते. तसेच सत्संग करण्याने व नियमित धर्मचक्रास उपस्थित राहण्यानेही स्वाध्याय होतो. पण असा स्वाध्याय जे पाठ पठन करण्यास असमर्थ आहेत त्यांना उपयुक्त आहे. ईश्वर परिधान. सुखात किंवा दुःखात, सुसंपन्नेत किंवा संकटात ईश्वरावर दृढ विश्वास ठेवून आपले सर्व जागतिक व्यवहार स्वतःला यंत्र व ईश्वराला यंत्री मानून करणे म्हणजे ईश्वर परिधान. कुठल्याही प्राण्याला भुकेने मरण येऊ देऊ नका. अगदी जन्मजात शत्रूला देखील भुकेचा बळी होऊ देऊ नका किंवा त्यास अपंगावस्थेत सोडू नका. प्रकृती उत्तम असताना साप्ताहिक धर्मचक्रास उपस्थित राहिले पाहिजे. सरकारी कामामुळे किंवा रुग्णसेवेत गुंतले असल्याने जर ठरल्या वेळी धर्मचक्रास उपस्थित राहू शकत नसाल तर त्या इतर दिवशी इतर कोणत्याही वेळी जागृतीत जाऊन ईश्वर परिधान करावयास हवे. आणि हेही जर शक्य होत नसेल तर आठवड्याअखेर 1 वेळचे भोजन वर्ज्य करावे. मनशुद्धीसाठी जेव्हा तुम्ही उपवास कराल तेव्हा आपले भोजन तुम्ही भुकेल्या वाटसरूच द्यावे
व पिण्याची पाणी झाडांच्या मुळाशी ओतावे. लक्षात ठेवा की जगातील प्रत्येक प्राणीबाबत तुमचे कर्तव्य आहे, सर्वांना द्यावयाचे आहे. परंतु तुमच्यासाठी कुणीही काहीही करावयास बांधलेला नाही. कुणाकडेही तुम्हाला द्यावयासाठी देणे किंवा बाकी थकलेले नाही. पशुचे जीवन भोगासाठी आणि माणसाचे जीवन साधनेसाठी आहे, परंतु साधनेसाठी सुद्धा शरीराची जरुरी आहेच. म्हणून शरीर रक्षणासाठी या जगात सगळीकडे समतोल दृष्टी ठेवून चालले पाहिजे. प्रत्येक वस्तूचा पाया पक्का असावा लागतो. जीवनाचा आधार पक्का नसेल तर ते जराशा धक्क्याने कोलमडून पडेल. ब्रह्म हे जीवनाचा सर्वात मजबूत पाया आहे. धर्म ही आंतरिक गोष्ट आहे. जे आतून कोरडे ठणठणीत आहेत ते आपल्या शून्यतेला झाकण्यासाठी काशाची घंटा अथवा ढोल वाजवीत सगळीकडे गाजावाजा करीत हिंडत आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती मला काहीच माहीत नाही किंवा मला कसलेही ज्ञान नाही हा मनोभाव जागृत करीत नाही, तोपर्यंत ती काहीच शिकू शकत नाही. शिकण्याची इच्छा असलेल्यांनी वर सांगितलेली मनोभावना ठेवली तरच ते शिकण्यास पात्र होतात. मानव जीवन हे अल्पायुषी आहे. साधनेसंबंधी लवकरात लवकर व जास्तीत जास्त माहिती मिळवण्यातच खरी बुद्धिमत्ता आहे. स्वार्थीपणा, संकुचित व क्षुद्र वृत्ती किंवा कुसंस्कार यामुळे मनाच्या विकासात बाधा उत्पन्न होऊ शकत नाही. अशा अवस्थेस मुक्ती म्हणतात. कुठलेही काम करीत असताना, बोलत असताना परमात्म्याला विसरू नका. हृदयात त्याचे स्मरण करीत संसारातील सगळ्या कामाला त्याचेच काम समजून कर्मसागराच्या आनंदात डुंबत राहा. छोट्या मोठ्या सगळ्या तऱ्हेच्या कर्माद्वारे मनुष्य तत्वाला जागे करा. व्यापक मनुष्यत्व म्हणजे देवत्व आणि त्याचे पूर्णत्व म्हणजे ब्रह्मत्व होय. एक क्षणसुद्धा साधकाला याचा विसर पडता कामा नये. स्वतःचा दोष जर समजला आणि त्याबद्दल आपणहून स्वतःला शिक्षा करून घेण्याचा उपाय सापडला नाही तर उपवास करून मनशुद्धी करा. एखाद्या दोषासाठी दुसऱ्यावर रागावण्यापूर्वी तुम्ही स्वतःच अशा तऱ्हेचे दोषी आहात किंवा काय याचा स्वतःच्या मनाशी विचार करा. यम नियमांचे योग्य पालन करू लागाल तेव्हा तुमच्या मनाने अष्टपाश दूर होतील. जो पाशापासून मुक्त आहे त्याचे कुसंस्कार राहू शकत नाही. तर्क पांडित्याने श्रेष्ठत्व सिद्ध होत नसून तुमच्या प्रत्यक्ष कार्यावरून तुमचा मोठेपणा सिद्ध होतो. दुसऱ्यांची कुचेष्टा करून स्वतः प्रतिष्ठित बनण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे दुसऱ्यांचे क्षुद्रत्व तुमच्या मनात घर करून राहील. निंदेला प्रशंसेने, हिंसेला प्रेमाने आणि अंधाराला प्रकाशाने जिंका. एखादी वस्तू जशी आहे तसेच तिला न म्हणता तिला दुसरे नाव देणे म्हणजे ढोंग होय. म्हणून अनादी अनंत निराकार ब्रह्माच्या नावावर मूर्तीची पूजा करणे याचा अर्थ जाणून बुजून ढोंग करण्यासारखे आहे. तुम्ही या महापापाला कधीही आश्रय देऊ नका. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान याच्या योगे षडरिपूंना जिंकता येते. लक्षात ठेवा की अष्टपाश व षडरिपूंना आपल्या ताब्यात ठेवायचे असते, त्यांच्या अधीन व्हायचे नसते. जीवन धर्माप्रमाणे जिवंत मनुष्याला अष्टपाश व षडरिपू हे असायचेच. त्यांचा नाश करण्याचा जे प्रयत्न करतील ते यशस्वी होणार नाही. या जगात निंदा किंवा टीका ही बहुधा असत्यावर आधारलेली असते. कुणी स्वतःच्या अज्ञानामुळे टीका करतो, कुणी स्वतःच्या स्वार्थाला धक्का लागला म्हणजे निंदा करतो, तर काही जण केवळ हिंसावृत्तीने किंवा मत्सराने निंदा करतात. तुमची निंदा करणाऱ्याला ही गोष्ट शांतपणे समजून सांगा, परंतु असे समजावण्यापूर्वी त्यांच्या टीकेत थोडे तरी सत्य आहे किंवा काय याचा तपास करा. स्वतःचा थोडासा जरी दोष आढळून आला तर निंदा करणाऱ्यांचे सगळे म्हणणे निमूटपणे ऐकून घ्या आणि स्वतःची चूक दाखवून दिल्याबद्दल निंदकाचे आभार माना आणि स्वतःला त्या चुकीबद्दल योग्य ती शिक्षा देण्याबद्दल त्याला विनंती करा. नेहमी लक्षात ठेवा
की कोणी जर तुमच्या आदर्श, इष्ट, सर्वोच्च आदेश आणि आचरण संहितेवर टीका करीत असेल किंवा त्याविरुद्ध बोलत असेल तर तुम्ही कधीही तर्काद्वारे त्यास समजवण्याचा प्रयत्न करू नका. अशा परिस्थितीत कोणतीही तडजोड न करता कठोर धोरणाचा अवलंब करा. अष्टपाश: घृणा, शंका, भय, लज्जा, जुगुप्सा, कुल, शील आणि मान. षडरिपू: काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. शरीर: एखाद्या देवालयाप्रमाणे शरीर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. लघवी केल्यानंतर पाण्याने किंवा अन्य प्रकारे स्वतःला स्वच्छ ठेवा. रोज दोन्ही संध्याच्या पूर्वी व नियमित साधनेच्या पूर्वी स्नान करा किंवा व्यापक शौचक्रिया करा. जेवणापूर्वी व झोपेला जाण्यापूर्वी थंड पाण्याने किंवा अतिथंडीच्या काळात साधारण कोमट पाण्याने व्यापक शौचक्रिया करावी. व्यापक शौच करण्याची पद्धती: प्रथम मूत्रेंद्रिय पाण्याने स्वच्छ धुवावे. नंतर पायाच्या गुडघ्याखालील व हातांच्या कोपराखालील भाग पाण्याने धुवावा. नंतर तोंडात पाण्याची चूळ भरून उघड्या डोळ्यावर व चेहऱ्यावर 12 वेळा पाणी मारून गुळणी करावी. शेवटी कान व मान धुवावी. त्याचबरोबर जर पोट रिकामे असेल तर नासापान करावे. एकादशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जला उपवास पाळणे अत्यावश्यक आहे. याशिवाय महिन्याच्या पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशीही स्वेच्छेने उपवास करू शकता. संन्याशांना मात्र 2 एकादशा, पौर्णिमा व अमावस्या असे महिन्यातून 4 दिवस निर्जल उपवास करणे आवश्यक आहे. समाज: जेवावयास आरंभ करण्यापूर्वी तिथे हजर असलेल्या लोकांमध्ये भोजन न केलेला कुणी नाही ना याचा शोध घ्या. जर कुणी जेवण घेतले नसेल तर जोपर्यंत तो प्रसन्न मनाने तुम्हास परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करू नका. तुमच्याजवळ जो काही थोडासा खाद्यपदार्थ असेल तो तुमच्या भोवती उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना सारख्या प्रमाणात वाटून खा. जर कुणी कुठल्याही कारणाने खाद्याबद्दल अनिच्छा प्रकट करील तर गोष्ट निराळी. त्यासाठी गोंधळात पडण्याचे कारण नाही. सर्वांवर प्रेम करा, सर्वांवर विश्वास ठेवा, परंतु जे यमनियमांचे पालन करीत नाही त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी टाकू नका. विज्ञान, सायन्स मनुष्याचा शत्रू नाही. अज्ञान हा मनुष्याचा शत्रू आहे. जे यमनियमांचे पालन करतात त्यांच्यात अधिकारात वैज्ञानिक व शास्त्रीय शोधांचे नियंत्रण राहावे. याबद्दल सतत जागरूक राहा. ज्यांना खऱ्यापेक्षा खोटाचा आधार घेणे पसंत पडते, जे स्वतःवर झालेल्या उपकारास विसरतात, जे दिलेले वचन मोडतात, जे विश्वासघात करतात, जे दुसऱ्याच्या पाठी व त्यांची निंदा करतात, अशा व्यक्तींना कपटाचरणी म्हणतात. वेळेप्रसंगी कपटी व्यक्तीशी तुम्ही तात्पुरती तडजोड करू शकता, परंतु जोपर्यंत त्याच्या स्वभावात सुधारणा होत नाही तोपर्यंत त्याला क्षमा करू नका. उगीच क्षमा करणे म्हणजे एक प्रकारची मानसिक दुर्बलता प्रगट करणे होय. त्यामुळे समाजाचे अधिकाधिक नुकसान होते. जे मनातून जातीभेद, प्रांतीयता व पंथभेद या भावनांचे पोषण करतात पण तोंडाने विश्वबंधुत्वाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, तेही कपटाचरणीच होत. दुर्बल आणि असहाय्यांचे सर्व क्षेत्रात सर्व प्रकारे रक्षण करा. स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण कुठल्याही परिस्थितीत केलेच पाहिजे. त्यात जातीचा किंवा धर्माचा विचार करू नका. कुणाच्याही धार्मिक भावनांना कधीही दुखवू नका. हळूहळू तर्काने अथवा युक्तीने आपला विचार समजून द्या. कुणाच्या मनावर आघात कराल तर समजा की तो आघात तुम्ही आनंद मार्गावर करीत आहात. व्यवसाय, जन्म किंवा संपत्ती यांच्या फरकाने जे सामाजिक भेद मानले जातात ते माणसानेच उत्पन्न केले आहेत. अशा भेदांना मुळीच थारा देऊ नका. ज्यांचे त्या भेदात स्वार्थ गुंतले आहेत असेच लोक जातीभेदाला प्रोत्साहन देतात. आवश्यकता पडेल तेव्हा आचार्याच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी सर्व प्रकारचा त्याग करण्यास तयार राहा.
एखाद्याला संकटात सापडलेला पाहून जर मार्गीय साधक त्याच्या मदतीस धावला नाही तर तो मनुष्य म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, किंबहुना तो आनंद मार्गास कलंक आहे. आनंद मार्गीयाची एकता कधी नष्ट होऊ देऊ नका. आपले जीवन धोक्यात घालूनही एकतेचे रक्षण करा. जर एक आनंद मार्गी कुठल्या दुसऱ्या आनंद मार्गीवर हिंसात्मक कार्यव्यवहार करत असेल तर तो किंवा ती जोपर्यंत स्वतःचा स्वभाव सुधरत नाही तोपर्यंत आनंद मूर्तीजींच्या अभिशापास पात्र राहील. कृषी, कला, वाणिज्य आणि प्रगतीची इतर सर्व प्रकारची कार्य शक्यतो सहजरित्या चालवावी. श्रेष्ठ कला ही माणसाला इंद्रियगोचर जगापलीकडे नेते. म्हणूनच साधक ललित कलांना निरुत्साहित तर करणार नाहीच, उलट त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उत्तेजनच देते. कलाकार हे समाजाचे अत्यंत उपयोगी बांधव आहेत, म्हणून त्याच्या रक्षणाची परिणामकारक व्यवस्था करा. उदाहरणार्थ, एखादे नाटक किंवा त्याच्या अनुवादाचे प्रयोग करण्यापूर्वी प्रथम त्या नाटकाच्या मूळ लेखकाला जीवननिर्वाहासाठी 1 दिवसाचा खर्च दक्षिणेच्या रूपात द्या. तिकिटे लावून एखादे नाटक किंवा कलात्मक कार्यक्रम कराल तेव्हा खर्च वजा जाता जो नफा उरेल त्याचा अर्धा भाग कलाकारांच्या मेहनतीच्या प्रमाणात आणि दुसरा अर्धा भाग कलाकारांच्या योग्यतेप्रमाणे वाटा. शक्यतो दुसऱ्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना क्षमा करा. एखाद्याचे आचरण समाजविरोधी आहे असे आढळून आले तर सौम्य किंवा कठोर उपायाने त्याच्या स्वभावात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तो तुमचा शत्रू नसून त्याचे आचरण तुमच्या समाजाचा शत्रू आहे. पितृऋण, मातृऋण, आचार्य ऋण आणि गुरु ऋण, ज्या 4 ऋणांची परतफेड करता येणे शक्य नाही. पित्याच्या मृत्यूनंतर पितृसेवेचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे जगातील प्रत्येक पुरुषाला परमविकासाच्या मार्गाकडे जाण्यात मदत करणे. मातेच्या देहांतानंतर मातृदेवीची एकमेव पद्धत आहे आणि ती म्हणजे जगातील प्रत्येक स्त्रीला परमविकासाच्या मार्गाकडे जाण्यात मदत करणे. आचार्य आणि त्यांच्या परिवाराला सुख आणि शांती लाभण्याच्या दृष्टीने काम करण्यातच आचार्याची श्रेष्ठ प्रतीची सेवा आहे. मार्गगुरूंनी आखून दिलेले कार्य करीत राहणे ही श्रेष्ठ प्रकारची गुरुसेवा आहे. परंतु कितीही सेवा करीत राहिले तरी मोक्ष मिळेपर्यंत वरील 4 ऋणे कधीही फिटू शकणार नाही. सेवा 4 प्रकारच्या असतात: शूद्रोचित, वैश्योचित, क्षत्रियोचित आणि विप्रोचित. शारीरिक परिश्रम घेऊन केलेली रोगी व्यक्तीची सेवा, शव अंत कार्य व पीडितांना मदत आणि अन्य प्रगतीची कार्ये ही शूद्रोचित सेवा झाली. पैसा आणि अन्नपाणी यांच्या योगे प्राणीमात्रांचे रक्षण करणे ही वैश्योचित सेवा होय. आपल्या शक्ती सामर्थ्याने आणि धाडसाने पीडित व पतितांचे रक्षण करणे, वाईट मार्गाला लागलेल्यांना चांगल्या मार्गावर येण्यास भाग पाडणे ही क्षत्रियोचित सेवा होय. पराज्ञानाच्या योगी मानव समाजाला मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करणे हे विप्रोचित सेवा होय. लक्षात ठेवा की प्रत्येक प्रकारच्या सेवेची किंमत सारखीच आहे. ज्यावेळी ज्या प्रकारच्या सेवेची आवश्यकता आहे त्यावेळी त्याच प्रकारची सेवा केली पाहिजे. शास्त्रात लिहिले आहे, विराट पुरुषाच्या मस्तक स्वरूपी विप्र, बाहुस्वरूपी क्षत्रिय, मध्यदेश स्वरूपी वैश्य आणि पदद्वय स्वरूपी शूद्र होय. म्हणून विचार करून पहा, 4 प्रकारची सेवा आवश्यक नव्हे काय? डोके हे पायाचे नियंत्रण करते आणि पायावर भार देऊनच तर डोके आपल्या जागी आहे. विप्रोचित सेवेचे फळ टिकाऊ आहे आणि इतर 3 प्रकारच्या सेवेचे फळ तात्पुरते कामाला येणारे आहे. परंतु असे असूनही लक्षात ठेवा की ज्यावेळी क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्रोचित सेवाच उपयोगी आहे त्यावेळी विप्रोचित सेवेची अजिबात किंमत नाही. ज्याप्रमाणे प्राणीमात्रांचा आधार ब्रह्म आहे त्याच प्रकारे समाजाचा आधार म्हणजे शूद्र होय. म्हणून जो चांगला शूद्र बनू शकत नाही त्याने क्षत्रिय, वैश्य किंवा विप्र बनण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. आनंद मार्गीयांना एकाच वेळी
विप्र, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असावे लागते. व्यवसाय, व्यापारी. परिस्थितीच्या दबावाखाली कोणालाही तुमचा माल विकत घेण्यास भाग पाडू नका. भेसळ करून अशुद्ध व बनावट माल विकू नका. भेसळयुक्त माल न विकल्याने जर तुमचा धंदा चालवणे कठीण होत नसेल तर त्या मालाची खरेदी विक्री अजिबात करून टाका आणि भेसळ माल देणाऱ्या दलालाचा किंवा वितरकाचा स्वभाव सुधरत नाही तोपर्यंत त्याला क्षमा करू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला वैश्वोचित सेवा करण्याची सर्वात अधिक संधी आहे. अनाथ, मागासलेले, दलित, पीडित, पतित त्यांच्या सेवेसाठी मार्गातर्फे जी कार्य चालू आहेत त्याकडे विशेष लक्ष द्या. कार्यालयाचा काम करणारा कर्मचारी वर्ग. स्वतःला जनतेचे सेवक समजून वागा. कशासाठीही लाच घेऊ व देऊ नका. परिस्थितीच्या दबावाखाली जर कुणी लाच घेण्यास व देण्यास तुम्हाला भाग पाडेल तर त्याच्या स्वभावात सुधारणा होईपर्यंत त्याला क्षमा करू नका. तुमच्या हुद्द्याकडे पाहून जर कुणी तुम्हाला भेट देईल तर त्या भेटीची गणना लाचलुचपतीच होईल. गृहस्थ. कुणी आदराच्या भावनाने तुमच्या अधिकाराच्या जागेसाठी नव्हे तुम्हाला भेट म्हणून वस्तू दिली तर ती वस्तू कितीही स्वस्त असली तरी ती तुम्ही स्वीकारा व वापरा. सर्व प्रकारच्या समाज कल्याणाच्या कार्यात, मग ते कार्य सरकारी असो वा खाजगी असो, सर्वांना पूर्ण सहकार्य द्या. कुणालाही लाच देऊ नका. कुणी तुम्हाला परिस्थितीत पकडून तुमच्याकडनं लाच घेईल तर त्याचा स्वभाव बदलेपर्यंत त्याला क्षमा करू नका. चिकित्सकाने नकार दिला नाही तर त्याची फी जरूर द्या. चिकित्सक, डॉक्टर. स्वतःच्या सुविधेपेक्षा रोग्याच्या सुविधेकडे अधिक लक्ष द्या. रोगी जर मरण पावला तर त्यावेळची फी घेऊ नका. मृत व्यक्तीची सगळी मुले जर अल्पवयीन असतील तर त्या कुटुंबाकडून जे बाकी घेणे असेल ते माफ करा. भेसळ केलेली वा नकली औषधे वापरू नका. नकली औषधे न वापरल्यामुळे जर धंद्यात तोटा येईल असे वाटत असेल तर त्या औषधांची खरेदी किंवा विक्री एकदम बंद करून टाका आणि जोपर्यंत त्या औषधांच्या वितरकाचा स्वभाव सुधरत नाही तोपर्यंत त्याला क्षमा करू नका. राजकीय कार्यकर्ता. कुणाच्याही लांबलचक भाषणावर भाळू नका. ज्या पक्षाचे धोरण मार्गाच्या ध्येयाच्या विरुद्ध आहे त्या पक्षाशी संबंध ठेवू नका. ज्या पक्षाचे धोरण मार्गाला मान्य आहे परंतु ज्याची कार्यपद्धती अनिष्ट आहे त्या पक्षाची कार्यपद्धती बदलण्याचा प्रयत्न करीत राहा. जे यमनियमाचे पालन करीत नाही त्यांना तुमचे पुढारी पण करण्याची संधी देऊ नका. स्वार्थी व कपटी लोक राजकारणाला स्वतःच्या स्वार्थसिद्धीचे उत्तम साधन समजतात. म्हणून राजनीतीची चर्चा चालेल त्यावेळी अत्यंत सावधपणे आणि चौफेर बारीक लक्ष ठेवून पुढे चला. मतदाता. कुणाच्याही लांबलचक भाषणावर भाळू नका. त्याचे कार्य पाहूनच त्याची योग्यता ठरवा. लक्षात ठेवा की जो ज्या परिस्थितीत आहे त्याला त्याच परिस्थितीत काम करण्याची भरपूर संधी द्या. ज्यांचा स्वभावच यमनियमांच्या विरुद्ध आहे त्याला प्रतिनिधी बनू देऊ नका. यमनियमाचे पालन करणारी व्यक्तीच तुमचे प्रतिनिधित्व करावयास पात्र आहे, परंतु जेव्हा एकापेक्षा अधिक योग्य व्यक्ती असतील तेव्हा त्यातील सर्वात उत्तम कार्यकर्त्याला निवडून द्या. अयोग्य व्यक्तीला पाठिंबा देण्यापेक्षा मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करणे चांगले, कारण अयोग्य व्यक्तीच्या हाती अधिकार देण्याचा अर्थ असा होईल की जाणून बुजून समाजाला विनाशाकडे तुम्ही ढकलीत आहात. शिक्षा. अपराध्यास प्रथम गोड भाषेत समजून सांगा. तेवढ्याने समजत नसेल तर कठोर शब्दांनी बजावा. तरीही जर तो ऐकत नसेल तर त्याला शिक्षेची कल्पना द्या. त्यानंतरही जर त्याने ऐकले नाही तर त्याला शिक्षा द्यावीच लागेल. अपराधाचे वर्गीकरण. मार्गविरोधी आचरण, ढोंगीपणा, चोरी आणि स्त्रियांचे किंवा मुलांचे अपहरण करणे हे सर्वात मोठे अपराध होत. हे अपराध करणारे महापातकी असून त्यांना अगदी कठोर शिक्षा दिली पाहिजे. एखादा अपराधी जर महापातकी नसेल आणि तो निशस्त्रही असेल तर त्यावर शस्त्राचा वार करू नका. तो एकटा असेल तर 2-4 जण मिळून त्यावर शस्त्रप्रहार करू नका.
त्याने जर क्षमा मागितली तर त्याला क्षमा करा किंवा करू नका, पण त्याच्यावर शस्त्रप्रहार मात्र नक्कीच करू नका. पाठीमागून वार करू नका. वृद्ध आणि लहान मुले यांच्या विरुद्ध कठोर उपाययोजना करू नका. धर्म, आध्यात्मिकता. धर्म हा व्यक्ती तसेच समाजाचे सर्व क्षेत्रामधील अविभाज्य अंग आहे. जे असे समजतात की धर्म ही व्यक्तिगत साधना पद्धती आहे वा धर्म ही संपूर्णतः व्यक्तिगत बाब आहे, तर ते चुकीचे आहे. त्यांची चूक समाजाच्या प्रगतीला बाधक आहे. सेवा व सहिष्णुता. समाजसेवेच्या बाबतीत सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. इतरांसारखे कडवट न बोलता आनंद मार्गाचा सहिष्णुतेने प्रचार करावा. मार्गाच्या अधिक प्रचारामुळे जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटात सापडली आणि तिची उपजीविकेचे साधन धर्मप्रचार हेच आहे, तर ती व्यक्ती मार्गाशी संबंधित असो वा नसो, तिच्या आर्थिक संकटाचे निवारण करणे किंवा तिला उपजीविकेचे अन्य साधन उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. आनंद मार्गात कोणीही कोणाचा नोकर नाही, म्हणून ज्याला तुम्ही नोकर म्हणता त्याला मदतनीस किंवा सहाय्यक असे समजा. सहाय्यकाचे पालनपोषण आपल्या मुलाबाळाप्रमाणे करा. त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या. त्यांच्या ईश्वर परिधानाची वेळ ठरवून द्या आणि त्यांना अशा तऱ्हेने मदत करा की त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि त्यांच्या उन्नतीच्या मार्गात अडचणी राहणार नाही. निराश्रित स्त्रीशी विवाह करून आपल्या पुरुषार्थाचा परिचय द्या. तिला कुठल्याही प्रकारे उपेक्षित जीवन व्यतीत करू देऊ नका. संघछदो मंत्राचा अर्थ जाणून व्यवहारात उतरवा. नेहमीच एकताबद्ध राहा. लहान मोठ्या सर्व समस्या एकजुटीने सोडवा. एकाचे दुःख ते सगळ्यांचेच व एकावर आघात तो सर्वांवर समजा. सर्व तऱ्हेच्या निर्दोष उत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता, परंतु ईश्वरधना नावावर जर कोणी मूर्तीपूजेला प्राधान्य देत असतील तर तात्विकदृष्ट्या तुम्ही त्या उत्सवावर बहिष्कार घालावा. विवाहात वर किंवा वधू पक्षाकडून हुंड्याची मागणी असेल तर आमंत्रित मार्गी अशा विवाह समारात शारीरिकरित्या भाग घेऊ शकता. वाटल्यास भेटवस्तूही देऊ शकता, पण तिथे जेवण मात्र घेऊ नये. मेजवानी, स्नेहभोजन. जर कोणी खरोखरीच्या प्रेमाने तुम्हास जेवावयास बोलावील तर त्याने दिलेली अगदी साधेसुधे अन्नसुद्धा मोठ्या आनंदाने ग्रहण करा. परंतु जर कोणी लोकात प्रदर्शन करण्यासाठी जेवावयास बोलावतील तर त्याचे अन्न कधीही ग्रहण करू नका. आपदन. ज्यावेळी अन्न पाण्याच्या अभावामुळे जगणे कठीण जाईल अशा स्थितीत खाद्य किंवा पात्र अपात्र असा विचार करू नका. श्राद्धान्न. हे स्नेहभोजन किंवा आपदन्न या दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारात मोडत नसल्यामुळे ते ग्रहण करणे निषिद्ध आहे. आयती मिळवण्याची सवय अति वाईट आहे. लॉटरी किंवा कसलाही जुगार टाळावा. कुणालाही शिक्षा दंड देण्यापूर्वी त्याच्याशी तुमचे संबंध कसे आहेत हे पाहावे. ज्याच्यावर तुमचे प्रेम नाही त्याला शिक्षा ठोठावण्याचा तुम्हाला कसलाही नैतिक अधिकार नाही. सुधारण्यासाठी शिक्षा द्यावी, विनाकारण कष्ट देण्यासाठी नव्हे. शिक्षेचे प्रमाण प्रेम भावनेपेक्षा अधिक नसावे. तुमच्या वैयक्तिक आचरणाने जर कोणी निर्दोष व्यक्ती व्यथित होत असेल तर तुम्ही लहान मोठ्यांचा विचार न करता निष्कपट भावनेने त्याची क्षमा मागावी. त्यामुळेच तुमचीच प्रतिष्ठा वाढेल. सगळ्यांचा सल्ला घ्या, परंतु जो सल्ला उत्तम वाटत असेल त्याचा स्वीकार करा. ज्याचा सल्ला तुम्हाला पटला नसेल त्याला अंतःकरणातून असे वाटता कामा नये की तो तुमच्या समोर, समाजासमोर अथवा संस्थेसमोर क्षुल्लक दर्जाचा आहे. घाई करून एकदम कुणाला वाईट किंवा चांगलं लेखू नका. तुमच्या निर्णयातील क्षुल्लक चूक सुद्धा समाजाला सामूहिक रूपाने घातक ठरू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची तुमचे प्रेमाचे नाते आहे, भीतीचे नव्हे. जो तुमच्यावर प्रेम करतो तो निश्चितच तुमचा मान राखील. प्रामाणिक व्यक्तीला किंचितही दुखावू नका. विविध. धर्मचक्रात तसेच जेवणाच्या वेळी सर्वांनी एकसाथ एक समान आसनावर बसावे. भक्षण करण्यासाठी पशुपक्ष्यांची हत्या करण्यापूर्वी
100 वेळा विचार करा की तो हत्येशिवाय तुम्ही जिवंत राहू शकता की नाही. शस्त्रबळाने तुम्ही देश पादाक्रांत करू शकता, मन जिंकू शकत नाही. मनावर ताबा ठेवण्यासाठी जे साधना करतात तेच खरे वीर योद्धे होत. आनंद मार्गीयाचे लक्ष्य आहे विश्वमन जिंकण्याचे. त्यासाठी त्यांना खऱ्या सैनिकाचे गुण संपादन करायला पाहिजे. एकता व समंजसता राखण्यावर त्यांची कडक दृष्टी असावी. आनंद मार्गीयात भेदभाव निर्माण होऊ देऊ नका. स्वतःचा जीव धोक्यात घालून ऐक्य कायम राखावे. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिगत स्वार्थाला सामूहिक हिताच्या आड येऊ देऊ नका. विश्वाच्या कोणत्याही प्रकारच्या संपत्तीला वाया जाऊ देण्यापासून वाचवा. इंधन, खाद्य व पाणी यांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. तामसिक शक्तीपेक्षा 1000 पट अधिक बळकट आहे राजसिक शक्ती. राजसिक शक्तीपेक्षा लाख पटीने अधिक बलवान आहे आध्यात्मिक शक्ती. म्हणून जगातल्या कुठल्याही शक्तीची तुम्ही भीती बाळगता कामा नये. लक्षात ठेवा, विश्वातील प्रत्येक माणूस जोपर्यंत आनंद मार्गाचा आदर्श स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही विश्रांती घेता कामा नये. तुमच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्यांच्या संपत्तीचा तुम्ही काळजीपूर्वक सांभाळ करा. खऱ्या मालकाचा पत्ता लागताच ती संपत्ती त्याच्या स्वाधीन करण्यास तत्पर राहा. बेवारस संपत्तीच्या खऱ्या मालकाचा कसून शोध घ्या व पत्ता लागताच ताबडतोब त्यास ती संपत्ती काहीही बक्षीस न घेता परत करा. या कामात वाटल्यास सरकारी मदत घेऊ शकता. मालकाचा पत्ता न लागल्यास ती संपत्ती सरकारच्या स्वाधीन करा किंवा लोककल्याणकारी सार्वजनिक संस्थेस दान म्हणून द्या. नाशवंत वस्तू असल्यास 5 जणांच्या त्यापैकी 1 आचार्य असावेत उपस्थित ती विकून टाका व आलेल्या रकमेस उपरोक्त पद्धतीने सार्थकी लावा. मार्गाच्या सेवेत सदैव तत्पर राहा. मार्गाच्या आदर्शासाठी प्राणार्पण करण्यातही संकोच बाळगू नका. लक्षात ठेवा, मनात महान आदर्श ठेवून प्राणत्याग करण्याने मृत्यूसमयी मोक्षप्राप्ती निश्चित असते. असा मृत्यू येणे धर्मयुद्धातील एक मोठे वरदान ठरते. अनेक उपदेश ऐकण्यापेक्षा कृतीतून एकच उपदेश व्यवहारात उतरवणे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक योग्य गोष्ट तुम्ही आपल्या जीवनात उतरवा. पंचदशशील: क्षमाशीलता, मनाची उदारता, आचरण व स्वभावावर पूर्ण नियंत्रण, आदर्शासाठी वैयक्तिक जीवनात सर्वस्वाचा त्याग करण्यास तत्पर असणे, सर्वात्मक आत्मसंयम, मधुर व सुस्मित व्यवहार, नैतिक साहस, दुसऱ्याला सांगण्यापूर्वी तीच गोष्ट स्वतःच्या कृतीत उतरवून दाखविणे, दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्यावर टीका करणे, चिखलफेक करणे या किंवा इतर सर्व प्रकारच्या गटबाजीपासून दूर राहणे, यमनियमांचे कठोरतेने पालन करणे, दुर्लक्षपणाने, अनवधानाने किंवा अजाणतेपणी जर एखादी चूक घडली तर ती लक्षात येताच ताबडतोब कबूल करणे व शिक्षेची मागणी करणे. दृष्ट स्वभावाच्या व्यक्तीशी सुद्धा व्यवहार करताना स्वतःला घृणा, क्रोध व अहंकारापासून अलिप्त ठेवणे, स्वतःला वाचाळपणापासून दूर ठेवणे, अनुशासनिक शिस्तीचे आज्ञापालन करणे, जबाबदारीची जाणीव ठेवणे. साधकांची आचारसंहिता: दैनंदिन जीवनात पंचदशशीलांचे काटेकोरपणे पालन. चर्याचे भाग 1, 2 व 3 मध्ये नमूद केलेल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन पद्धतीचे अवलंबन, आपले इष्ट, आदर्श, सर्वोच्च आदेश व आचारसंहितेची महत्ता राखून कट्टरतेने पालन, 16 विधींचे काटेकोरपणे पालन. याशिवाय गृही आचार्य, पूर्णकालीन कार्यकर्ते, स्थानिक पूर्णकालीन कार्यकर्ते, स्थानिक अर्धकालीन कार्यकर्ते, तात्विक आचार्य व अवधूत यांच्याकरिता वेगवेगळ्या आचारसंहिता आहे. 16 विधी: लघवी केल्यावर मूत्रद्वार पाण्याने स्वच्छ करणे, पुरुषांनी शिस्नानावरील अग्रभागी असणारे त्वचावरण नेहमी मागे ओढून ठेवण्याचा सराव करणे किंवा हटविणे, शरीर सांध्यावरील केस न काढणे, पुरुषांनी नेहमीच लंगोट वापरणे, व्यापक शोध सांगितलेल्या पद्धतीने करणे, विधीनुसार नियमित स्नान करणे, फक्त सात्विक जेवण घेणे, नियमानुसार उपवास करणे, नियमितपणे साधना करणे,
आपल्या इष्टाची आराध्याची पवित्रता कसलीही तडजोड न करता कठोरपणे व निष्ठेने राखून ठेवणे, आपल्या आदर्शाची पवित्रता कसलीही तडजोड न करता कठोरपणे व निष्ठेने राखून ठेवणे, आपल्या आचरण संहितेची पवित्रता कसलीही तडजोड न करता कठोरपणे व निष्ठेने राखून ठेवणे, सर्वोच्च आदेशाची पवित्रता कसलीही तडजोड न करता कठोरपणे व निष्ठेने राखून ठेवणे, प्रतिज्ञाचे सदैव स्मरण ठेवणे, स्थानिक जागृतीत साप्ताहिक धर्मचक्रास नियमितपणे जाणे अगत्याचे आहे. CSDK सी कंडक्ट रूल्स एस सेमिनार DDUTK कीर्तनचे पालन करणे. सामाजिक शिष्टाचार. ज्यांच्याकडून सेवा घेता त्यांना धन्यवाद म्हणून आभार प्रदर्शित करा. कुणी नमस्कार केल्यास ताबडतोब तसाच त्यांना प्रतिनमस्कार करा. कुणाकडून वस्तू घेताना अथवा देताना ऐनीप्रमाणे मुद्रा धारण करणे, उजव्या हाताच्या कोपरास डाव्या हाताने स्पर्श करून उजवा हात देण्यास किंवा घेण्यास पुढे करावा. कोणी सन्माननीय गुरुजन आल्यावर उठून उभे राहणे, जांभई देताना तोंडावर हात ठेवून लगेच बोटांनी चुटक्या वाजवाव्या, अनुपस्थित व्यक्तीविषयी बोलताना आदरपूर्वक बोलवावे, शिंकण्यापूर्वी तोंडावर हात किंवा रुमाल ठेवावा, नाकपुड्या साफ केल्यावर हात पाण्याने स्वच्छ धुवावे, जेवण वाढताना जर तोंडावर हात ठेवून शिंकत असाल किंवा खोकत असाल तर ताबडतोब हात धुवून यावे, शौचविधी आटोपल्यावर साबणाने हात स्वच्छ करावे. प्रथम उजव्या हातात साबण घेऊन चोळावा, नंतर उजव्या हाताने डाव्या हातात चोळून दोन्ही हात धुवून स्वच्छ करावे. लोकांच्या संवादात मध्येच बोलायचे असेल तर मध्येच बोलण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी. रेल्वे, बस किंवा सार्वजनिक वाहनात प्रवास करताना संस्थेसंबंधी चर्चा करू नका. पूर्व परवानगीशिवाय कुणाच्याही वस्तूला हात लावू नका. दुसऱ्या कुणाच्या वस्तूचा वापर करू नका. बोलताना कुणालाही कठोर किंवा कडवट शब्दांनी दुखवू नका. जे काही सांगायचे असेल ते अप्रत्यक्षपणे सांगा. दुसऱ्यांच्या दोषांची किंवा उणिवांची चर्चा करू नका. कुणाला कार्यालयात भेटायचे असेल तर अगोदर भेट कार्ड पाठवून परवानगी घ्यावी किंवा मौखिक परवानगी घ्यावी. दुसऱ्यांची पत्रे वाचण्यापासून दूर राहा. संभाषणात दुसऱ्यांनाही आपले मत व्यक्त करण्याची संधी द्या. दुसऱ्यांचे ऐकत असताना मध्ये मध्ये ह म्हणत राहा किंवा ऐकत असल्याची जाणीव करून देत राहा. दुसऱ्यांशी बोलताना आपले डोळे किंवा तोंड इतरत्र वळवू नये. बसताना जमीनदारी पद्धतीने बैठक मारून बसू नये किंवा सारखे पाय हलवून आपला वेडगळपणा दाखवू नये. ज्यांच्याशी बोलायचे आहे तो किंवा ती जर लिखाणात गर्क असेल तर त्यांच्या कागदावरील लिखाणाकडे लक्ष देऊ नये. पुन्हा पुन्हा तोंडात बोट घालणे काढणे करू नये. तसेच बोटांची नखे दाताने कुरतडू नये. एखाद्याशी संवाद साधताना जर काही गोष्टी समजत नसतील तर कृपया क्षमा करा असे विनयपूर्वक म्हणाले. जर कोणी तुमच्या तब्येतीची किंवा कुशलतेची चौकशी करीत असेल तर त्या व्यक्तीस हार्दिक धन्यवाद द्यावे. रात्री 9 वाजल्यानंतर कुणाच्या घरी जाऊ नये अथवा बोलावू नये. कुणाला जर तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यायचे असेल तर सुरुवातीतच क्षमा करा म्हणून बोलण्यास सुरुवात करावी. जेवायला बसण्याआधी हात पाय धुवून घ्यावे. मध घ्यायचा असेल तर तो पाण्याबरोबर घ्यावा. कोणी जेवत असताना आपण समोर उभे राहून बोलू नये. जेवणाच्या टेबलावर असताना खोकू किंवा शिंकू नये. डाव्या हाताने कुणालाही खाद्यपदार्थ वाढू नये. उभ्याने स्नान करू नये, शॉवर घेऊ नये किंवा पाणी पिऊ नये. उभ्याने लघवी किंवा शौचक्रिया करू नये. डावी नाकपुडी इडानाडी चालू असेल तेव्हा द्रव पदार्थ घ्यावेत व उजवी नाकपुडी पिंगळा नाडी चालू असेल तेव्हा जड पदार्थ घ्यावेत. इडानाडी प्रभावी असेल तेव्हा त्यावेळेचा साधनेसाठी सदुपयोग करावा. कुणाला जर तुम्ही पिण्याचे पाणी पेल्याने देत असाल तर आधी पेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा आणि नंतर बोट न घालता मगच तो पाण्याने भरावा. पेल्याच्या खालच्या भागास धरून पेय पदार्थ द्यावा. जेवताना घाम सुटत असेल तर रुमालाने घाम पुसावा. धन्यवाद. चर्याच्या भाग 2 या विषयाचं मार्गदर्शन इथे समाप्त होत आहे. नमस्कार.